भारत सरकारद्वारे संचालित सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमच्या पुणे शाखेत 39 वर्ष 6 महिन्याची प्रामाणिकपणे सेवा दिल्यानंतर सिनियर फार्मासिस्ट श्री अजय बाळासाहेब पाटील हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीचा समारोह पुण्यातील विष्णुवर्धन डायनिंग हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी एडी डॉक्टर CP चौधरी, MO डॉक्टर बडियाले, पेन्शनर असोसिएशनचे प्रेसिडेंट बापट, श्री अजय पाटील यांची पत्नी व कुटुंबासोबतच CGHS पुण्याचे आजी माजी सर्व डॉक्टर्स, कर्मचारी, हितचिंतक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजय पाटील हे CGHS पुणे क्रेडिट सोसायटीचे फाउंडर मेंबर असून ACGHSEA पुणे ब्रांचचे माजी प्रेसिडेंट आणि जनरल सेक्रेटरी आहेत. सेवानिवृत्ती समारोहाच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच आलेल्या सर्वांनीच आपापल्या परीने पाटील यांचा सत्कार व भेटवस्तू देऊन रिटायरमेंट आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादौरान अनेकांनी श्री अजय पाटील यांच्याविषयी अनेक प्रसंग व्यक्त करत त्यांना सदिच्छा दिल्या, तर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांचेच आभार मानले. आज माझा जो सेवापूर्तीचा दिवस होता हा पहिलाच ठरलेला आहे. ॲक्च्युली 2023लाच मी रिटायर झालो असतो, पण आपल्या मायबाप सरकारने 2 वर्ष वाढवली म्हणून मी 2 वर्ष वाढली, नाही तर मी 2023लाच रिटायर झालो असतो. CGHS मध्ये आतापर्यंतचा माझा जो 39 वर्ष आणि 6 महिने ही माझी जी कारकीर्द गेली, ही म्हणजे मी काय असं वेगळं नव्हतं केलं. जे काही मी केलं हे सगळ्या तुम्ही लोकांनी माझ्याबरोबर होते, सगळ्या लोकांनी मला साथ दिली, सगळे लोक विश्वासाने माझ्या पाठीशी उभे राहिले, त्याच्याच मी हे सगळं करू शकलो. मी वेगळं असं काही केलेलं नाही आहे. फक्त लोकांना न्याय मिळावा किंवा काही लोकांची त्यावेळी पिळवणूक होत होती, ती पिळवणूक होऊ नये. जी लोक आर्थिक संकटात होती त्याच्यातून त्यांनी बाहेर व्हावं. आणि आता ही परिस्थिती झालेली आहे की आम्ही जी 25,000 भाग भांडवलाची सोसायटी चालू केली तिचा आज फक्त गंगाजळी 42 लाख रुपये, म्हणजे बाकीचं भांडवल तर वेगळंच आहे. आणि जे आपण आता 7 लाख 10 लाख मंजूर करून ठेवले, 7 लाख देतो, 10.5% व्याज दर आहे. पूर्वी आता तो 19% होता स्टार्टला. ही सगळ्या लोकांनी आतापर्यंत जो हातभार लावला आणि जो संचालक मंडळावरती जो विश्वास दाखवला त्याच्यावरती शक्य झालं. असं मी पहिलं व्हाईस प्रेसिडेंट म्हणून जवळजवळ 1986ला मी जॉईन झालो आणि 6व्या महिन्यातच इलेक्शनला उभा राहिलो होतो. त्याच्यानंतर 2008 पर्यंत मी व्हाईस प्रेसिडेंटच होतो. त्याच्यानंतर मी 8 वर्ष इलेक्शन लढवली नाही आणि त्यानंतर मग प्रेसिडेंट आणि जनरल सेक्रेटरी झालो आणि माझा तिथला तो हे संपला, युनियनमधला रोल संपला. आणि सोसायटीचा अजून मी रायटर आहे. आता मी उद्या राजीनामा सोसायटीच्या संचालक पदावर देणार आहे. सगळ्यांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही. काही लोक त्याच्यामधून माझ्याशी नाराज पण असतील किंवा माझ्या बोलण्यामुळे जर कोण दुखावलं गेलं असेल तर मी त्यांची क्षमा मागतो. जसं विनायकने सांगितलं की आपण विचार बदलले पाहिजे. विचार हे आपण बदलतोच, परंतु कसं आहे दोन्ही हाताने टाळी वाजली पाहिजे. आपण एका हाताने जरी किती अप्रोच करायचा प्रयत्न केला आणि समोरचा जर तुम्हाला हातच देत नसेल तर टाळी वाजत नाही. माझा पहिल्यापासून हा स्टाफच्या बाबतीत ॲटिट्यूड जो होता तो पॉझिटिव्हच होता, अजूनही आणि पुढेही राहील. आताही मी पेन्शन असोसिएशनमध्ये काम करणारच आहे. मी काही CGHS मध्ये जरी आता रिटायर झालो तर CGHSचा संबंध आम्हाला मी जोपर्यंत आहे तोपर्यंत राहणार आहे आणि मी तो करणार आहे. हे सगळे आता जे पेन्शनर जे आपले आहेत सगळ्यांबरोबर आता आपलं जे पुढचं जे आयुष्य आहे ते आपण आता हसत खेळत समाधानाने घालवावं. माझ्या भी जरूरत पड़ता था तो मैं ही खुद उनको बोलता था कि भाई मेरा ये काम खत्म करवा दीजिए, कैसे होगा. चाहे वो छोटा से छोटा हो या बड़ा से बड़ा आदमी हो, उनके साथ सबके साथ अच्छे ताल्लुकात और सबके साथ अच्छा रिलेशन बनाया है. इसके वजह से आज मैं देख रहा हूँ कि उनके पार्टी में सब लोग आए हैं. ऐसा कोई आदमी नहीं है जो नहीं आया. CGHS से सारे लोग आए और जिनको जल्दी जाना था वो चले गए, बट मैंने देखा कि मैक्सिमम क्राउड CGHS का उपस्थित था. और मैं पाटिल साहब और मेम साहब को उनके सेकंड यूनियन के लिए बधाई देता हूँ. थँक्यू. CGHSचा ग्रुप आहे. मलाही वाटलं की नाही आपण ह्या ग्रुपमध्ये आपण असलं पाहिजे, मित्र आपले असले पाहिजे, आपले जवळीक असले पाहिजे. मी राहणार मुंबईला आहे. मुंबईचा IAS झाल्यामुळे तुमचाच मी आता म्हणजे पेशंट पण आहे CGHSचा. पुण्याच्या ऐवजी मुंबईचा आहे. पण जी त्यांची मैत्री म्हणजे CGHSच्या बाहेर, पुण्याच्या बाहेर आणि इतर पॉलिटिकलमध्ये सुद्धा किंवा प्रशासनामध्ये सुद्धा मैत्री
करणं फार सोपं असतं, पण मैत्री निभावणं हे फार कठीण असतं. ते पाटील साहेबांनी फार चोखपणे पूर्ण त्यांच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे त्यांनी सांभाळलेलं आहे. मदत केली, काम केलं, वेगवेगळ्या पदांवर ते जनरल सेक्रेटरी होते, प्रेसिडेंट होते, व्हाईस प्रेसिडेंट होते. त्याच्यानंतर मग 3 वर्षापूर्वी CGHS पेन्शनर्स असोसिएशन सुरू करावी असं आमच्या मनात आलं. तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला जरा कोऑपरेट करा. तर ते म्हणे का नाही. मग त्यांनी आम्हाला अगदी छान मदत केली आणि आपल्या CGHS पेन्शनर्स असोसिएशनचे जास्ती मेंबर येतात पाटलांच्या सेंड ऑफला. त्याचंही मला कौतुक वाटतं. आणि पाटीलजी हे खरंच ग्रेट आहेत. काय त्यांचा आवाज मोठा असला तरी ते परखड बोलतात, स्पष्ट बोलतात आणि प्रामाणिक आहेत पहिली गोष्ट म्हणजे. त्यामुळे सगळ्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. पाटील सरांबद्दल सांगायचं म्हणजे पाटील या नावातच सगळं आलं. तुम्हाला तर माहितीच आहे पाटील नावावर किती आपण काय काय ऐकतो. तर तसेच आहेत त्यांचा दमदार आवाज ही खरी त्यांची शान आहे. म्हणजे डिस्पेन्सरीत एंट्री केल्यावर पाटील सर आता आहेत ड्युटीवर हे कुणाला सांगावं लागत नाही. आणि कामाबद्दल सिन्सिअर आणि बरेच वर्ष त्यांनी युनियनमध्ये सक्रिय सहभाग, मागच्या वर्षीपर्यंत जनरल सेक्रेटरी होते आणि सोसायटीमध्ये सुरुवातीपासून ते रिटायर होईपर्यंत पण ते डायरेक्टर या पदावर होते. तर त्यांची कामाची आवड आणि तडफदारपणा हा वाखाणण्याजोगाच आहे. आज के दिन में हम देखते हैं कि कोई भी बंदा एक डिपार्टमेंट में इतना साल सर्विस नहीं करता है. We see our children कुछ 2 साल, 3 साल, 4 साल के बाद हर डिपार्टमेंट चेंज करते हैं. But it is a big achievement for पाटिल. उन्होंने 39 years सर्विस CGHS पुणे में किया. वो नेता नहीं है कि नेता है जो जहां अपना फायदा होता है उसके झंडे लहराता है. पर पाटिल साहब का बोलते थोड़ा सा पॉलिटिकल बैकग्राउंड है कि जिन लोगों के साथ वो पहले थे उनके वर्स्ट सिचुएशन भी उनके साथ थे, उनके अच्छे सिचुएशन भी साथ थे. तो ये जो है जो जय जयकार करने वाला नेता नहीं है, ये तत्ववेत्ता है. तो ये है पाटिल सर कि चाहे दुनिया बदलती रहे हम नहीं बदलेंगे. तो इसको बोलते हैं ये अपने अंदर से बोलते उनका एक जुनून. और CGS में भी उनके काम करने का स्टाइल भी बहुत बोलते अलग है कि कोई भी डिस्पेंसरी में जाओ ये कौन सा रजिस्टर है, ये कैसा मेंटेन किया, वो कैसा कहते हैं, कैसे कैसे काम करते हैं. तो ये कितना ही अच्छा करो, उनको एक परफेक्शन होना है. पूरे के पूरे मास्टर वो चेंज कर डालेंगे. और जहाँ तक है उनको पता है फिर एक बार वो उनकी ड्यूटी और खत्म होने के बाद में भी 4-5 बजे तब तक उनको सेटिस्फाइड नहीं होता है, तब तक वो वहीं बैठ के काम करेंगे. और जब उनका सेटिस्फेक्शन हो तो उनको कुछ भी पूछो. कि बाकी जब मैं देखता था जब इंचार्ज बनकर जो स्टोर के लोग मेडिसिन लेने के लिए आ रहे हैं सब पाटिल से मिल के जाते थे और इनका सबका नाम, उनका सबका खबर, सब कुछ उनके साथ रहते. पब्लिक रिलेशंस बाकी लोगों से कैसा होता है, फिर लोगों को जो मेडिसिन का जो एक्सप्लेन करना कैसा लेना है, कैसा उनको जो अच्छी तरह से मीठा बात उसके समझा के बोलना है भाई आज मेडिसिन सप्लाई नहीं हुआ, तकलीफ करके आप दोबारा आ जाइए, आपको पूरा मिल जाएगा. क्योंकि उन्होंने क्रेडिट सोसाइटी का स्टार्ट किया था, उसके बाद एसोसिएशन की स्टार्ट हुई थी और उसके 2 साल पहले उन्होंने पेंशनर एसोसिएशन को जो मार्ग दिखाया. तो शुरुआत में पेंशनर एसोसिएशन के सिर्फ 11 मेंबर थे, 11 के 21 हो गए, अभी ज़रूर 105 मेंबर है. तो मेरी ऐसी आशा है कि रिटायर होने के बाद पेंशनर एसोसिएशन को जुड़ जाए और उनका मार्गदर्शन हमारे लाभदायक हो जाए, ऐसी मैं अपेक्षा रखूँगा. और आने वाला समय उनका उनके फैमिली के लिए हेल्दी और हैप्पी रहे, ऐसे मैं भगवान के सामने प्रार्थना करूँगा. और आज का कार्यक्रम समाप्त की घोषणा करता हूँ.